स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतला मित्रपक्ष काँग्रेसला सुनावलं। काँग्रेसनं सावरकरांवर बोलणं सोडावं असा सल्ला उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला। अनेकदा काँग्रेस नेते राहुल गांधींनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली। त्यामुळे पुन्हा हिंदुत्वाकडे वळलेल्या उद्धव ठाकरेंचा हा सल्ला काँग्रेस ऐकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय उद्धव ठाकरेंनी भाजपलाही फटकारलं। भाजप आणि मोदींनी नेहरूंचं रडगाणं बंद करावं असा खोचक सल्लाही त्यांनी दिलेला आहे। काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे। कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले, तुम्ही काय करतात। त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं। कारण दोघंही आपापल्या जागी होते। आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं। आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे, का देत नाहीयेत। उद्धव ठाकरेंच्या या भूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय म्हणतात तेही पाहूया। मला जायचं नाही जायचं तो त्यांचा भाग आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे। पण परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना झाली आणि ईव्हीएममधून निवडून आलेले जे सरकार ज्या पद्धतीनं मागासवर्गीयांवर अत्याचार करते आहे, त्यांना लाठीचार्ज करून त्यांना मारलं जाते आहे। एकीकडे हिंदूच्या गोष्टी करायच्यात आणि एकीकडे बीडमध्ये देशमुख नावाच्या हिंदू सरपंचाला जिवंत मारायचं, त्याचे हातपाय तोडून क्रूर हत्या करायची। एक महाराष्ट्रातलं वर्तमान काय, आम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचं वर्तमानच धोक्यात आहे। शाहू फुले आंबेडकर विचारसरणीलाच संपुष्टात आणलं जाते आहे आणि त्याच्यामुळे ती चिंता काँग्रेसला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।